खूप लोकांना काय होतं, की वरण भाताबरोबर किंवा जेवणाबरोबर इन्स्टंट लोणचं पाहिजे असतं. अशा वेळी काय करायचे? तर गाजर, मुळा आणि मिरची याचे इतके छान लोणचे लागते आणि अगदी 5 मिनिटात तयार होते. ते अगदी 2 ते 3 दिवस टिकते असे करायचे. कारण जास्त केले तर ते खराब होते. म्हणून अगदी 2 दिवस टिकेल असेच करा. त्यामुळे गाजर छान असे उभे कट करून घ्यायचे. मुळासुद्धा उभा कट करून घ्यायचा. मिरचीमधून कट करून घ्यायची. त्यानंतर एका भांड्यात आपण चिरलेले मुळा, गाजर आणि मिरची हे सगळं घालायचं. अ, चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायला विसरू नका. कारण मुळ्याला खूप एक उग्र वास असतो, तो निघून जातो. त्यामुळे मुळा, गाजर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ना आपल्याला एक मॅजिक मसाला करायचा आहे. त्यासाठी कढई ठेवायची. कढईमध्ये 1 चमचा धना, 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मोहरी आणि हे सगळं मीडियम गॅसवर भाजायचं. गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर आपले मसाले जळून जातील. त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि हे सगळे मसाले एकदम मस्त भाजायचे. थोडा धूर निघायला लागला की आपोआप वास येतो. वास आला की लगेच आपण हे काढून घ्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं. एकदा तुम्ही ट्राय करा. अगदी 5 ते 10 मिनिटात हे लोणचे होते. फक्त गाजर, मुळा घरात असला पाहिजे. त्यामुळे नक्की करून बघा. खूप आवडेल. डाळ-भात बरोबर तर खूप छान लागते हे लोणचे. त्यानंतर हा मसाला मिक्सरमधून बारीक करायचा. मिक्सरमध्ये या मसाल्याची पावडर नाही करायची, तर अगदी घरमरीत बारीक करायचा हा मसाला. आणि नंतर आपण जे गाजर, मुळा आणि मिरची चिरून ठेवलेले आहे, त्यात हा मसाला घालायचा. थोडा घरमरीतच बारीक करा, पुन्हा एकदा सांगते. कारण बारीक केला तर ती पावडर होऊन जाईल, त्यामुळे घरमरीत बारीक करा. आणि नंतर हा मसाला त्या गाजर मुळ्यावर टाकून द्या. मसाला टाकल्यानंतर लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घाला. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरची पावडर जास्त घाला. पण लहान मुलं जर खाणार असतील तर मिरची पावडर कमी घाला. मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातलं. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर 2 चमचे मिरची पावडर घाला. आणि नंतर त्यात छान कडकडीत एकदम मस्त गरम तेल टाकायचं आपल्याला. पण त्या अगोदर थोडं चवीनुसार मीठ घाला आणि 2 चमचे व्हिनेगर घाला. व्हिनेगर टाकल्यामुळे सुद्धा आपल्या लोणच्याला इतकी मस्त चव येते. आणि तेल साईडला गरम करायला ठेवून द्या आणि वाफा निघायला लागल्या की हे अगदी कडक झालेलं तेल या लोणच्यात घाला. एकदा नक्की करा. सगळ्यांना खूप आवडेल. आणि हो, अशाच माझ्या छान सोप्या रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल Instagramला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. Instagramला माझे अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता ह्या नावाने अकाउंट आहे. त्यामुळे प्लीज, प्लीज, प्लीज फॉलो करायला नक्की विसरू नका. चला तर मग लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या रेसिपीज घेऊन. चला तर मग मस्त एकदम वाफाळलेली गरम-गरम मुगाची खिचडी करा किंवा डाळ-भाताचा कुकर लावा. छान तुपाची फोडणी द्या आणि मस्त वरण-भात किंवा खिचडीबरोबर छान ह्या लोणच्याची मज्जा घ्या. आणि मला सबस्क्राईब केल्याबद्दल, फॉलो केल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. लवकर भेटू आपण छान अशाच मस्त रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मला सपोर्ट करायला नक्की विसरू नका. बाय.